या क्षणी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करता येत नाही या क्षणी. त्याच्यामुळे आता आम्हाला सगळ्यांना ते जे बागेश्वर बाबा आहे ना काहीतरी, त्याच्याकडे आपले न्यायमूर्ती वगैरे जातात आशीर्वाद घ्यायला, तर आम्हाला बागेश्वर बाबाच्या दरबारात जाऊन न्याय मागावा लागेल आणि बहुतेक आम्हाला बागेश्वर बाबालाच वकील म्हणून न्यायालयात आणावं लागेल, तरच आम्हाला न्याय मिळेल. शिवसेनेच्या बाबतीतसुद्धा 10th शेड्यूलचं उल्लंघन झालेलं आहे. सरळ पक्षांतरबद्दी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे. तरीही गेले 3.5-4 वर्ष सर्वोच्च न्यायालयाला घटनेसंदर्भातली ही महत्त्वाची सुनावणी घेण्यास वेळ नाही. तारखांवर तारखा पडत आहेत. असं काय तुमच्यासमोर महत्त्वाचं काम आहे? मला सांगा जरा, आम्हाला कळू द्या ना. असं काय काम तुमच्यासमोर आहे की हिंदुस्थानच्या घटनेची हत्या केली राज्यकर्त्याने आणि तुम्ही घटनेचे रखवालदार आणि चौकीदार आहात, तरी तुम्ही आमचं म्हणणं ऐकायला तयार नाही, तारखा देत आहे. आम आदमी पार्टीचं म्हणणं बरोबर आहे. सरळ हे पक्षांतरबंदी कायदा लागू होतो, घटनेच्या 10व्या शेड्यूलचं उल्लंघन आहे. आज जर न्यायालय आमचं ऐकत नसेल याचा अर्थ आम्ही लढाई सोडायची का नाही? आमची लढाई चालू आहे. 29 तारखेला सुनावणी आहे. 29 तारखेला सुनावणी नाही झाली. तुमच्याकडे काहीतरी विशेष स्ट्रॅटेजी असल्याचा तुम्ही आता उल्लेख नाही. केला. बघा, माननीय उद्धव ठाकरे अत्यंत अस्वस्थ आहेत. वारंवार ते बोलत आहेत की आपल्याला काहीतरी एक भूमिका घ्यावी लागेल, पण आम्ही संयम ठेवला आहे. उद्धव ठाकरे साहेबांचा जो संयम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी अजूनही संयम राखलेला आहे या बाबतीमध्ये, पण संयमाचा केव्हा तरी स्फोट होईल असं मला त्यांच्याशी बोलताना वाटतं.